नमस्कार, मी कोमल. तर आज आहे महाशिवरात्र. तर सुरुवातीला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सर्वांचे उपवास असतात. तर आमच्या घरात सुद्धा सगळ्यांचे उपवास आहेत. मग आज म्हटलं उपवास आहे म्हटल्यावर वेगळं काय बनवायचं, तर म्हटलं चला आज शाबू वडे बनवूया. तर आज आपण बघूयात शाबू वडे कसे बनवायचे. तर शाबू वडे बनवण्यासाठी मी इथं मोठा शाबू घेतलेला आहे आणि तो मी रात्रभर भिजत ठेवला होता. आणि शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे मी, शेंगदाणे भाजून घेऊन. आणि शेंगदाण्याचं कूट असं थोडंसं मोठंच ठेवायचं, म्हणजे शेंगदाण्याचं कूट जर शाबू वड्यांमध्ये मोठं असेल तर वडे दिसायला सुद्धा छान होतात. तर मी वडे बनवण्यासाठी बटाटे सुद्धा उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, शाबू जे भिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी बटाटा किसून टाकणार आहे. बटाटा सुद्धा किसून घेतलेला आहे मी. तर काय करते, एक मोठा टोप घेते, त्या टोपामध्ये शाबू वगैरे काढून घेते, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल सगळं. तर याच्यामध्येच हे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे मी. तर मी हिरवी मिरची सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर वडे तळण्यासाठी मी तेल सुद्धा गरम करून घेतलेले आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते मी आता तळून घेते. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तर मीडियम आचेवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत. एक बाजू तळालेली आहे, तर मी हळूच पलटी करते. तर हे बघा, रंग किती छान आला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला शाबू वडे तळून घ्यायचे आहेत. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला वडे तळायचे आहेत. गॅस खूप जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर वडे फक्त वरून तळले जातात आणि आतून थोडेसे कच्चे असे राहतात. त्यासाठी बारीक गॅसवरतीच वडे तळून घ्या. तर हे वडे तळायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत मी हे बघा अशा पद्धतीने हे गोल बनवून घेतलेले आहे वडे तळण्यासाठी. तर आमच्या पिल्लूला तिखट आवडत नाही, त्यासाठी मी त्याच्यासाठी फक्त शेंगदाण्याचं कूट, बटाटा आणि शाबू हे सेपरेट काढून ठेवते आणि त्याचे त्याला वडे बनवून देते शाबूचे. तर हे बघा, वडे छान असे तळलेले आहेत. तर आता हे वडे मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. एका ताटात वडे काढून घेते. तर तुम्ही रंग बघू शकताय वड्यांचा, किती छान दिसतोय तो. तर तेल वगैरे असं निथळून घ्यायचं झाऱ्याने आणि एका ताटामध्ये मग मी हे वडे जे आहे ते काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सगळे शाबू वडे मी तळून घेणार आहे. तर हे बघा, तयार आहेत गरमागरम असे शाबू वडे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शाबू वडे एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.